तर आता मी चालले शूटला आणि मला प्रचंड लेट झाले. मेकअप वगैरे सगळं आता तिकडेच करणार आहे आणि आता फक्त मी नॉर्मली साडी वेअर केली, जी मी तुम्हाला आत्ता नाही दाखवत पूर्ण. तुम्हाला पुढे दिसेलच, पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा. त्यासाठी आता मी चालले मेकअप करायला आणि त्यानंतर मग आम्ही तिकडनं लोकेशनवर जाणार आहे. लोकेशन पण खूप जबरदस्त आहे, मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि त्यानंतर मी पटपट माझं आवरते. केसांमध्ये खूप गुंता धुतले होते मी, खूप गुंता आहे तो पटकन काढते आणि त्यानंतर ते खाली येऊन थांबलेले आहेत, पटकन जाते आणि त्यानंतर तुम्हाला मेकअप वगैरे माझं सगळं दाखवते. ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू करा. आणि सॉरी, मी पुढे आल्यावर म्हणजे सलूनमध्ये आल्यावर साडी चेंज केली. मी तुम्हाला म्हणलंच की मी साडी पूर्ण दाखवेल तुम्हाला नंतर, ती रेडवाली. सो ती नाही घालता आली मला, कारण त्यांनी नेमकं ब्लॅक कुर्ता आणला आणि मग मला त्याला मॅचिंग होणारी अशी ब्लॅक साडी हवी होती. पण नेमकं काय झालं ते तुम्हाला पुढे समजेलच, मी ब्लॅक साडी का घातली. मी त्याचा व्हॉइस ओव्हर केलाच आहे. आणि त्यानंतर आम्ही तिकडे निघालो आणि नेहमीप्रमाणे मला खूप जास्त लेट झालं होतं आणि जाताना गजरे वगैरे पाहिले. म्हणजे मी रेडीमेड नाही, याला काय बोलतात, नकली गजरा म्हणायचं होतं मला, सॉरी. सो नकली गजरा घेतला आणि त्यानंतर मग तिकडे आम्ही 3:30 वाजले होते, बघू शकता तुम्ही, कारण आम्हाला जायचं होतं 12 वाजता शूटला असं ठरलं होतं. टीम आधीच येऊन थांबली होती आणि आम्ही सर्वात लेट आलो होतो नेहमीच प्रमाणे. आणि हे रस्त्यावर मला ओरडत होते की किती लेट झालं तुझ्यामुळे. त्यानंतर फायनली लोकेशनला पोहोचलो आणि तिथे गेल्यावर काही माझा मेकअप थांबत नव्हता. मेकअप म्हणजे माझं सगळं बांगड्यावर वगैरे वेअर करायचं थांबत नव्हतं. तिथे गेल्यावर पण मी बांगड्या वगैरे वेअर केल्या, कारण ह्या बांगड्या ज्या आहेत ना त्या घरीच राहिल्या होत्या आणि मी होते सलूनमध्ये. मग पटकन जाऊन त्यांनी घरून बांगड्या आणल्या, कारण बांगड्या नव्हत्या तर काही लुकच येत नव्हतं. नंतर मग तिथे गेल्यावरच मी बांगड्या वगैरे वेअर केल्या आणि ह्या अंगठीमुळे खालीच जात नव्हते. मग अंगठी काढली आधी आणि त्यानंतर बांगड्या वेअर केल्या. आणि इथं डिस्कशन चाललं होतं की कसं काय करायचं, म्हणजे पोजेस म्हणा किंवा व्हिडिओ आधी घ्यायचा की फोटो आधी घ्यायचा, कारण थोडासा अंधार पडायला लागला होता आणि अंधार पडल्यावर मग आमचा टोन चेंज झाला असता, म्हणजे जो आम्हाला अँगल वगैरे हवा असता तो प्रॉपर आला नसता. म्हणून पटपट आणि तिथे गेल्यावर एक खूप मोठा पचका झाला माझा, तो म्हणजे गाडीवर असताना माझा पूर्ण आंबोडा सुटला. आणि त्यानंतर मग तिथे गेल्यावर ताईंनी पटापट असं कसा तरी आंबोडा वेअर केला. म्हणजे माझे केस खूप जड आहे, त्या पिनांनी पटकन असं राहतच नाही आंबोडा, थोडंसं हल्लं की पूर्ण पटकन असं सुटतो. आणि त्यानंतर मग जे पूजेसाठी फुलं नेले होते ना त्यालाच युपिना वगैरे, म्हणजे ओरिजिनल फ्लावर्स होते ना त्याला युपिना करून पूर्ण आंबोड्यामध्ये ते असं ओरिजिनल फ्लावर्स लावले होते. असा जुगाड केला आम्ही. त्यानंतर शूट सुरू झालं, तुम्ही बघू शकता खूप अंधार झाला होता. मग लाईट्स वगैरे प्रॉपर हे करून छान शूट केलं आणि त्यानंतर शूटचं लवकरच तुम्हाला रिझल्ट वगैरे, म्हणजे जे एडिटिंग वगैरे झालं अपलोडिंग वगैरे करणार आहे मी, सो ते नक्कीच बघा. त्यानंतर आम्ही पॅकअप केला आणि मी खूप दमले होते, म्हणजे पाय वगैरे खूप दुखायला लागले होते. असं झालं होतं की घरी कधी जाईल आणि एकदा कधी निवांत झोपल, पण असं काही नाहीये. घरी जाऊन स्वयंपाक करायचा होता, त्यानंतर घरामधली सगळी साफसफाई करायची होती आणि बरंच काही कामं होते. पण एक चांगलं होतं की मी घरी याचं डोस्याचं पीठ लावलेलं होतं, सो म्हणून मला जास्त काही करावं लागणार नव्हतं. फक्त डोसा आणि चटणी असं काहीतरी करणार होते. जाताना काही भूक आवरेना म्हणून मग पॅटीस खाल्लं, जे फेमस आहे इथे खूप. आणि त्यानंतर हे मला पॅटीस खूप आवडतं आणि खूप आधीपासून खाते मी. सो जस्ट मी आत्ता घरी आले आणि माझा हा फेस इग्नोर करा पूर्ण, कारण हा मेकअप आहे आणि ह्या टी शर्ट्सवर वगैरे जरा वेगळं वाटतंय, साडीवर नव्हतं काय वाटत. पण मी आता जस्ट घरी आले आणि चेंज केलं आहे आणि मेकअप रिमूव्ह वगैरे करायचं. आणि तुम्ही कशाने रिमूव्ह करता मेकअप हे पण मला नक्की सांगा, म्हणजे वेट वाईप्सनी किंवा मेकअप रिमूव्हरनी डायरेक्ट टिश्यूजनी वगैरे न रिमूव्ह करता थोडंसं माझं असं म्हणणं असतं की मॉइश्चरायझर लावा, थोडा फेस पूर्ण रब करून घ्या आणि त्यानंतर वेट वाईप्सनी करा, पटकन पण होतं. आणि जे वेट वाईप्स आपण आपल्याला असे चोळावे लागतात ना आपल्या फेसवर, ते करावं नाही लागत आणि त्यांनी रॅशेस वगैरे नाही येत. सो मग तसं एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला पण सांगा त्याचा तुम्हाला कसा वाटला रिझल्ट. त्यानंतर मी सांगते तुम्हाला, माझं गाडीवर पूर्ण हेअरस्टाईल खराब झाली होती, म्हणून मी तिथे गेल्यावर मी म्हणजे दाखवलंच आहे तुम्हाला की कसं ते फ्लावर्सला घेऊन मी युपिन लावली आणि त्यानंतर माझा पूर्ण डेकोरेट केला माझा बन. आणि आता तो पूर्ण काढायचा, आता तो पूर्ण खराब झाला आहे बघा. म्हणजे माझे केस थिक असल्यामुळे काय होतं, तुम्ही त्याला 50 पिना लावा किंवा 100 पिना लावा, ते पूर्ण खालीच येतात आणि त्याला काहीच अर्थ राहत नाही. म्हणून मी काय करत असते आता की थोडी सेफ्टी ठेवते. तिथं गेल्यावर जर लोकेशन लांबचं असेल शूटचं, तिथं गेल्यावर पण मला थोडंफार नेटकं करता येईल असं सेफ्टी एक ठेवत असते. आणि किती वेळचं बोलते, पण आणखी पण माझी साडी घडी घालून होत नाही, कारण असं त्याचं की. आणि हां, साडी मी तुम्हाला जवळून दाखवते, बघू शकता सिक्वेन्स वर्क आहे पूर्णपणे, सुंदर वाटतं. आणि हे बघा, तर फायनली साडीची घडी घालून झाली कशी तरी, म्हणजे मी पटापटमध्ये कशी पण मारली. आणि आता मी घेतली निव्याची सॉफ्ट क्रीम, बघू शकता तुम्ही, ती माझी फेवरेट आहे. आणि त्यानंतर मी आणखी एक सांगते की वेट वाईप्स किंवा तुमच्या मेकअप रिमूव्हर नसेल तर फक्त ह्याने, निव्याची सॉफ्ट क्रीमने तुम्ही पूर्णपणे मेकअप काढू शकता. सगळा मेकअप मी फक्त ह्याने पण काढून दाखवू शकते तुम्हाला, म्हणजे लगेच असं बाहेर जाऊन काही आणायची गरज नाही आहे.
तुम्हाला लिपस्टिक काढून दाखवते. बघू शकता. आपण जसं स्क्रब करतो ना तसं पूर्ण फेसवर स्क्रब करून घ्यायचं. हे बघा. झाली का पूर्ण माझे नॉर्मल लिप्स. तर पटकनमध्ये घाईमध्ये काय करू शकतो आपण, मी तुम्हाला ही एक ट्रिक सांगितली, असं करून बघा, खूप उपयोगी येईल. दिसतोय हा पूर्ण कलर गेलाय बघा याच्यामध्ये माझ्या हाताचा. म्हणजे नॉर्मली आणि फक्त स्क्रब केलं ना तरी पण पूर्ण मेकअप निघून येतोय. आणि बघू शकता तुम्ही, मेन जो होता ना माझा मेकअप, म्हणजे जो पसरणारा होता ना डोळ्याचा किंवा पूर्ण याचा लिप्सचा वगैरे, मी तो मेन पूर्ण मेकअप काढून घेतला. आता माझं कुठेच काजळ वगैरे पसरलं नाही. बऱ्याच जणांचं असं होतं की शूट नंतर ना आपण चेहरा वगैरे धुतला की हे सगळं काळं होतं, त्यांचं काजळ पसरतं. ही ट्रिक वापरा डोळ्यासाठी आणि त्यानंतर लिप्ससाठी. आणि बाकी तुम्ही मग असं वेट वाईप्सनी किंवा मेकअप रिमूव्हर करूच शकता. फेस वगैरे सगळं आवरून झाले, सगळं झाले. आता खूप झोप येते मला आणि खूप खरंच पाठ, कंबर, पाय खूप दुखत होते. पण घरातली क्लिनिंग केल्याशिवाय तर झोपू शकत नाही ना. आणि तुम्ही घड्याळामध्ये बघतच असाल किती वाजलेत, म्हणजे 11 वाजलेत आय थिंक. आणि एवढं लेट मी घरामधली लादी आणि पुसून वगैरे करत होते सगळं म्हणजे सोफा वगैरे सगळं नीट केलं. आणि बऱ्याच जणांचे मला कमेंट्स येतात की तुम्ही सोफ्यावर गादी वगैरे का नाही टाकत किंवा कुशन नाही टाकत. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे कॅट्स आहे आणि ते नखांनी पूर्ण त्यातला कापूस काढतात, म्हणून आम्हाला तिथे टाकता येत नाही. जेव्हा काही कार्यक्रम असेल किंवा काही असेल तेव्हा आम्ही ते कुशन वगैरे लावत असतो. आणि हे फर्निचरचं वेगळं कुशन होतं ते सुद्धा आम्हाला आणखी बनवता नाही आलं, ते म्हणजे फक्त मांजरींमुळे. म्हणजे ते वेल्वेटचं कुशन आहे आणि मांजरी डायरेक्ट त्याच्यामध्ये नखं घालून पूर्ण फाडून टाकतात ते. मग एवढे पैसे वेस्ट करण्यापेक्षा थोडे दिवस ते असंच ठेवलेलं बरं. आणि त्यांचे नेल्स वगैरे कट केले आणि त्यानंतर मग आम्हाला कुशन बनवावे लागेल. त्यानंतर मग असं सगळी क्लिनिंग वगैरे करून घेतली. आणि ह्याने खरंच खूप सोपी जाते मला क्लिनिंग वगैरे करायला. झाडून पुसून एक सोबतच होतंय. त्यानंतर मग हे आले आणि यांना मस्त गरम गरम डोसा वगैरे बनवून दिला. आणि झालं असं की मला पातळ म्हणजे जो आपला पेपर डोसा वगैरे असतो ना तो बनवता येत नाही. तो बनवता नाही येत याचं कारण हे असेल की माझ्याकडे त्याचा प्रॉपर पॅन नाहीये. पॅन पण मला आणायचा आहे, म्हणून मी हा चपातीचा जो तवा आहे ना कसा तरी झालेला, त्याच्यावरच असा स्पंज डोसा केला. आणि स्पंज डोसा मला पहिल्यापासून येतो. पेपर डोसा नेहमीच चुकतो म्हणून मी त्याच्या नादीच लागत नाही आता, कारण तो तवा खराब होणार, चिडचिड होणार, ते सगळं वेगळंच. त्यानंतर स्पंज डोसा पहिला त्याच्यामध्ये खूप छान झाला, म्हणून मला छान वाटलं की बाबा काहीतरी चुकत नाही. पटापट सर्व डोसे बनवून घेतले आणि त्यानंतर त्यांना पण दिलं. मी पण जेवले. असं होतं माझा